गणपती बाप्पाला 10 दिवसच का बसवतात? यामागे 2 पौराणिक कथा सांगितल्या जातात. एक तर सर्वांनाच माहिती आहे. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना सुरू केली होती, पण इतकं मोठं ग्रंथलेखन कोणी लिहून द्यावं असा प्रश्न होता. तेव्हा त्यांनी भगवान श्री गणेशाला विनंती केली की तू माझं लेखन कर. गणपती बाप्पांनी अट घातली, तुम्ही अखंड बोलत राहा, मध्ये थांबू नका. मी थांबलो तर लेखन पूर्ण होणार नाही. व्यासांनीही अट ठेवली की मी जे बोलेन ते आधी नीट समजून घेऊन मगच लिहायचं. अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झालं. अखंड लेखनामुळे गणपतींच्या लेखणीचा टोकही तुटला. तेव्हा त्यांनी स्वतःच्या सोंडेतला एक दात तोडून लेखन सुरू ठेवलं. म्हणूनच गणेशाला एकदंत म्हटलं जातं. हे लेखन 10 दिवस चाललं. अखेर 10व्या दिवशी महाभारत पूर्ण झालं. त्यामुळेच मान्यता आहे की गणेश पूजनही 10 दिवस करावं. 10 दिवसानंतर विसर्जन करून त्यांना निरोप द्यावा. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार काशी राजानं गणपतीला सेनापती पद दिलं. गणेश